कोच आले. आले आले. कुठे आहेत कुठे? कुठे आहेत रे? आपले कोच नाही, तारक अंकलचे कोच आलेत. अरे अरे त्यांची प्रॅक्टिस पण सुरू झाली. कदाचित हे मेहता साहेबांचं कारस्थान तर नाही ना? कसलं कारस्थान? बापूजी, बहुधा त्यांनी आपल्या नावाने आपल्याच कोचना फोन करून लेट यायला तर नाही सांगितलं. म्हणून ज्या बाजांनो, मी तर म्हणतो जोपर्यंत आपला कोच येत नाही आपण त्यांनाही कोचिंग घेऊ देणार नाही. करा, बंद करा. कोचा कोची बंद करा. कोचा कोची बंद करा. बंद करा, बंद करा. कोचा कोची बंद करा. बंद करा, बंद करा. का कोचाकोची बंद करा? आमच्या प्रॅक्टिसवर तुमचा डोळा काय आहे भाऊ? जोपर्यंत आमचा कोच येणार नाही तुम्ही पण कोचिंग करायचं नाही. हो बरोबर आहे. का? का? ओ हो, बघा जरा किती भोळे बनतायत. सगळं काही माहिती असून सुद्धा नसल्याचं नाटक करतायत. काय म्हणायचंय? काय झालं? मला काय माहितीये बाबा? आमच्या कोचला फोन करून उशिरा यायला सांगता, म्हणजे तुम्हाला जास्त कोचिंग मिळेल आणि आम्हाला कोचिंगच नाही. हो मग ची 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 मेहता साहेब, अरे मॅच जिंकण्यासाठी लोक मॅच फिक्सिंग करतात हे माहित होतं. हे कोच फिक्सिंग नवीनच काढलंय ना? हे बरोबर नाहीये. कोच फिक्सिंग? जेठालाल, हे कसले फालतू आरोप लावतोयस माझ्यावर? अरे मला माहितीच नाहीये तुमच्या टीमचा कोच कोण आहे, मग मी फोन कसा करणार? अच्छा, म्हणजे माहित असतं की आमचा कोच कोण आहे तर केलाच असतात ना? सांग आता सांग. मेहता साहेब, मला वाटतं जेठालाल त्याच्या कोचला परत फोन करायला विसरलाय. म्हणजे काल तूच बोललास ना, तू तुझ्या कोचला 11ची वेळ दिलेली, मग नंतर त्याला फोन करून 8 सांगितलंस की विसरलास? हेच जेठालाल स्वतः फोन करायला विसरला आणि आरोप माझ्यावर करतो. अरे आम्ही का करणार असं? मी सूर्यकांत, तुमचा कोच. ते जरा ट्रॅफिक लागलं ना म्हणून उशीर झाला. चला कोचिंग सुरू करूया. हा आले आमचे कोच आले. आले रे, चला चला, टाइमपास नको. चला हा नक्कीच जेठालालचा कट असणार. आपला वेळ वाया जावा आणि कोचिंग कमी व्हावं म्हणून. पण आपण फसणार नाही आहोत. चला चला कोचिंग जिंकणार कोण? बाबू अक्कल बिक्कल आहे का नाही तुला? कसलाही विचार न करता मेतूसवर आरोप करत सुटलास. बिचारे सगळेजण चांगली कोचाकोची करत होते. बंद करा बोलून बंद पाडलास. अंकल जरा नंतर ओरडा ना. कसं आहे ना, ही प्रॅक्टिसची वेळ आहे ना. एकदा ऊन चढलं ना की तुम्हाला त्रास होईल. हा बरोबर आहे. मूर्ख आहेस तू. चला लवकर, कमॉन बॅक स्प्रेड आउट. ओके चला लवकर, जरा आणखीन. हा थोडं पुढे. तुम्ही मागे सरका. हा आता प्रॅक्टिस सुरू होईल. आधी वॉर्मअप आणि नंतर स्ट्रेचिंग करायची आपल्याला. तुम्ही सगळ्यांनी आता मला बघायचंय. मी जसं करेन तसंच तुम्हाला करायचंय. दयाबेन, व्हेरी गुड. छान करता तुम्ही यांना बघा ना कशा करतायत ते. चला अगं ए जरा स्लो कर ना. तुझ्यामुळे सगळ्यांना फास्ट करावं लागतंय. बिचाऱ्या कोमल वहिनींना बघ, इतकं फास्ट त्यांना जमणार का?
तुम्ही जरा सरळ व्हा ना. नाही नाही मी सरळच उभं अरे आहे. तुम्ही असं उघड उघड मागे झुकताय. पाठीचा प्रॉब्लेम होईल ना तुम्हाला. जरा जरा तुम्ही बॅलन्स नीट करा बघून. नाही नाही मी सरळच उभा आहे. बॅलन्स स्पीड बरोबर आहे. नाही नाही समजलं नाही तुम्हाला. मला म्हणायचं होतं की थांबा. हा मला म्हणायचं असं होतं की हे बघा हे तुम्ही कोच साहेब सोडा त्याला. त्याचा बॅलन्स जन्मापासून असाच आहे. सॉरी सॉरी हा. तुम्ही इथे का आलात? चला जा तिकडे जागेवर जा. कमॉन कमॉन बॅक बॅक बॅक. चला चला सांगितलं तेवढं करा चला. जेठाचे जाबाज आता आपण कॅचची प्रॅक्टिस करू. कम ऑन जूनियर सोडी वाव. असंच खेळायचं. एक मिनिट तुम्ही टीमचे कॅप्टन आहात ना? काय ओळखलं? पारखी नजर आहे तुमची. तुम्ही तर इतरांपेक्षा फिट असायला हवं. हा मी तर फिटच आहे. तुम्ही स्वतःला इतरांपेक्षा फिट कसं काय म्हणवता? जरा तुमचं पोट बघा. ते तर आता लहानपणापासून आहे. आता काय करणार ना. हा हा पोचर भाऊ तुम्ही बरोबर बोलताय. टपूचे पप्पा आता तुम्हाला फाफडा जलेबी खाणं जरा कमीच केलं पाहिजे. दयावहिनी असं बोलू नका हो. हा मग फाफडा जिलेबीचं नाव ऐकलं की माझी भूक वाढते ना. माझी पण. नाही नाही दयाबेन करेक्ट आहेत. तुम्ही फाफडा जिलेबी सारखं ऑइल खाणं आता बंदच करा. फाफडा जिलेबीमुळेच तर आज GPL 3 सुरू होत आहे. गप्प बसा सगळ्यांनी. या असल्या सगळ्या चर्चा बंद करा आणि प्रॅक्टिस सुरू करा. हा चल जेठा तुझं झालं ना. चल तुझं आता माझी पाळी आहे. या या या. चला पुढे या. रेडी का बाबूजी? हा रेडी. कम ऑन गाईज आता सगळे प्लेयर्स फिल्डिंग प्रॅक्टिस करतील. ओके बॉलरला बॉलिंग करताना एका खास गोष्टीवर लक्ष ठेवायला हवं. ज्या प्रकारे अर्जुनाचं लक्ष माशाचा डोळा होता अगदी त्याचप्रमाणे बॉलरचं लक्ष विकेटच पाहिजे. त्याने दुर्लक्ष करायचं की समोर बॅट्समन उभा. त्याचं लक्ष त्याचं ध्येय फक्त विकेट. ते 3 स्टंप उडवायचे.
ओके एक उडला तरी चालतं ना, जरुरी नाही ना तिन्ही उडवायचे. काय विचारतोय जेठ्या तू? अरे एकच दांडा उडाला तरी बॅट्समन तर आउटच होणार ना. नाही, आता ते कोचजी म्हणाले ना की तिन्ही स्टम्प्स उडवायचे, म्हणजे फक्त की बाकीच्यांचं जरा गोंधळ उडेल ना की तिन्ही पडले नाहीत म्हणून. तीन पैकी एक ना. नाही, ती चकली उडली तरी चालते बापूजी, त्याला पण आउटच समजतात ना. हॅती भाऊ, चकली म्हणजे बेल. अरे हंस, बेल्स त्या स्टंपवर आहेत ना, त्या बेल्स. सॉरी. नाही, चालतं त्यात काय. हा, चकली उडली तरी आउटच समजतात ना. हो, एक मिनिट, कोच मी आहे की तुम्ही? नाही आपणच. मग मला माझं काम करू द्या ना. हाती भाऊ प्लीज, भडकत्यात हे कोचजी. चला बॉलिंगची प्रॅक्टिस करूयात. कम ऑन एव्हरीबडी, चला स्प्रेड आउट. काय विचार करतोय? बॉल टाक ना, कम ऑन. येस. या अय्यर भाऊला सरळ बॉल टाकणं येतच नाही वाटतं, याला बॉलिंग देणारच नाही. काय जाडलाल, अरे कसा बॉल टाकतोय? बॉल स्टंपवर टाक, स्टंपवर. हे असं नाही चालणार. तुम्ही कोच आहात? नाही. मी आहे ना कोचिंग द्यायला इकडे. मग मध्ये मध्ये तुम्ही का बोलताय? हा बरोबर आहे यार भाऊ, जरा थंड घ्या ना. कोचजी आलेत ना, बोलावलंय ना आपण, कशाला मध्ये मध्ये करताय? ओके. हे बघा, बॉलिंग करताना बॅट्समनला हे अजिबात कळता कामा नये की तुम्ही बॉल, शॉर्ट पिच, स्पिन की फुल टॉस टाकताय. बॅट्समनला कायम आपल्या बॉलिंग स्टाईलने तुम्ही कन्फ्यूज करायचं. बॅट्समन कन्फ्यूज होईल, मारू शकणार नाही आणि मग तो विकेट फेकेल. सगळ्यांना समजलंय का? समजलं. कोचर भाऊ, मला अशा मोकळ्या स्टंप्सवर बॉलिंग करायला जमत नाही. मग प्लीज तुम्ही बॅटिंग कराल का? शुअर, वाय नॉट. नॉट म्हणजे नाही? हो, का नाही? हो की नाही? नाही, हो. हो. थँक यू. Come on. गाईज, आता सगळ्यांना हाय कॅचेस पकडायचे आहेत. मित्रांनो, क्रिकेट मध्ये कॅचेस विन मॅचेस. कॅच आपला, मॅच आपली. ओके, कम ऑन. सगळ्यात आधी सोडी, कम ऑन. जानू, तू अजिबात काळजी करू नकोस. तुझ्याकडे जेव्हा कॅच येईल ना, तेव्हा मी ग्राउंड मध्ये कुठेही असलो तरी तुझ्या जवळ येऊन कॅच पकडून देईल तुला. ओए मुच्ची, आय लव्ह यू. 2 3 4 6. प्रॅक्टिस. हो, चल.
ओ नो. बाप रे, थकलो हा, पार थकलोय. तरी पण मजा भरपूर आली. हा मजा हा. खूप हा, आली. ते तर आहेच. अरे खरी मजा आता GPL 3 मध्ये येणार हे आहे. मात्र खरं आहे, हा. आहाहाहा. पळून पळून शरीराचे सगळे टाके ढिले झाले मेहता साहेब. अरे अगदी खरं बोलतोय जेठालाल. त्यातून एवढं कडक ऊन आणि वारा पण वाहत नाहीये. होय, प्रॅक्टिसच्या एका सेशन मध्येच अख्खं शरीर थकलं. ओय खरंच यार, एका दिवसात एका महिन्याचा घाम निघालाय. खरंय रे, पण मला समजत नाहीये की आपण इतकी प्रॅक्टिस करतोय कशाला. इतका घाम गाळून आपल्या सर्वांना काय मिळणार आहे? जिंकणाऱ्याला ट्रॉफी मिळेलच ना. अब्दुल, ती तर सगळ्या टीमला मिळेल, पण प्लेयर्स ना काय मिळणार आहे? मिळेल ना फाफडा जिलेबी. ओय भिडू, नुसत्या फाफडा जिलेबीसाठी इतकी मेहनत करायची, इतका घाम गाळायचा, हा गाढवपणा नाहीये. हो बरोबर आहे. JPL नको खेळूया, जाऊ दे आता नको. अरे काय बोलता हाती भाऊ, खेळायचं नाही काय? अरे याला काय अर्थ आहे? आता एवढी मेहनत करतोय आपण. काय हाती? नाही. जिलेबीसाठी एवढं करायचं का? आधी सांगायचं होतं ना. एवढा खर्च काहीतरी झालं पाहिजे. हा. मी काय बोलतो ऐका, मी एकदम जेठा भाऊ, मेहता भाऊ, मी एकदम प्रॅक्टिकल गोष्ट बोलतो. आपण इतक्या मोठ्या लेवलवर GPL 3 खेळणार आहोत. कलतक चॅनल आपल्याला स्पॉन्सर पण करत आहे. मग जिंकणाऱ्या टीमला काय मिळणार आहे? फक्त ट्रॉफी. आता खेळणाऱ्या प्लेयर्सना पण काहीतरी मिळायला हवं की नाही? काय खरं बोलतोय की नाही? एकदम करेक्ट आहे डॉक्टर हाते. अरे फाफडा जिलेबी ते काय ठेवलंय? अरे काय ठेवलंय काय? सगळंच आहे या फाफडा जिलेबी मध्ये. या मॅचची सुरुवात फाफडा जिलेबीनेच झालेली. मग फाफडा जिलेबीचा मुद्दा तर असायलाच हवा. हो एकदम बरोबर आहे. सगळं इथूनच सुरू झालं होतं. काय ठेवलंय म्हणजे काय? अरे बाबा, सारखं सारखं फाफडा जिलेबीचं नाव घेऊ नका. मला त्रास होतो, इच्छा होते, मग असं वाटतं आत्ताच खावं. कोण आहे यार आता? असित प्रा आलेत. अरे भाऊ इथे काय झालं? डॉक्टर हाती उठा, आसित भाऊ आले तर. चला चला. अरे वा 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 वा. गोकुळधाम वासियांसाठी सुखद धक्का. प्रोड्युसर असित कुमार मोदी अचानक आलेत. GPL 3 ची प्रॅक्टिस सुरू असताना सरप्राईज एंट्री. एक गोष्ट तुम्ही ओळखली असेल मित्रांनो, असित कुमार मोदी जेव्हा केव्हा येतात काही ना काही सरप्राईज नक्कीच घेऊन येतात. कधी कोणी सरप्राईज गेस्ट असतो, कधी एखादा सुपरस्टार असतो, पण आज ते एकटेच आले, तेही अचानक. काय आहे या सरप्राईज एंट्रीचं रहस्य? आता बघायला हवं की असित मोदी आपल्या पेटाऱ्यातून काय काढतायत, ज्यामुळे GPL 3 खेळणाऱ्या खेळाडूंचा जोश वाढत राहील. बघत राहा मित्रांनो गोकुळधामची दुनियादारी. तुम्हाला हसायला हरकत नाहीये, हसत राहा. गोकुळधाम प्रीमियर लीग म्हणजे GPL 3 मध्ये जिंकणाऱ्या संपूर्ण टीमला, म्हणजे जी कोणी विनिंग टीम असेल त्याच्या सगळ्या प्लेयर्सना माझ्याकडून एक स्पेशल गिफ्ट. याचा अर्थ सांगू का मी? सांगा सांगा सांगा. अहो लवकर सांगा, एक्साइट झालोय मी खूप. ऐका मग, मॅच जिंकणाऱ्या सगळ्या टीमच्या प्लेयर्सना माझ्याकडून सोन्याची चेन गिफ्ट मिळेल. सोन्याची चेन. काय? सोन्याची चेन? सोन्याची चेन.